नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अचीव युअर ड्रीम या यूट्यूब चॅनलवर मी आपले सहर्ष स्वागत करीत आहे। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण 1 ते 10 जानेवारीच्या महत्त्वाच्या चालू घडामोडीचे प्रश्न बघणार आहोत। तुम्हाला येणाऱ्या सर्व परीक्षांमध्ये या प्रश्नाचा नक्कीच फायदा होईल। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक 1, सीमा सुरक्षा दलाचा BSF महानिरीक्षक पदाचा पदभार नुकताच कोणी स्वीकारला? तर याचे उत्तर आहे सुनील कुमार। प्रश्न क्रमांक 2, नुकत्याच कोणत्या देशातील पुरातत्व शास्त्रज्ञांना पुंबीमध्ये प्राचीन स्ट्रीट फूड शॉप सापडले? तर याचे उत्तर आहे इटली। प्रश्न क्रमांक 3, भारताचे पहिले भात ATM कोणत्या राज्यात स्थापित केले जाणार आहे? उत्तर आहे कर्नाटक। प्रश्न क्रमांक 4, भारतीय रिझर्व्ह बँकेने सादर केलेली लीगल एंटिटी आयडेंटिफायर व्यवस्था किती अंकी संख्या आहे? तर याचे उत्तर आहे 20। प्रश्न क्रमांक 5, कोणत्या राज्यात जगातले एकमेव संसद म्हणून ओळखले जाणारे अनुभव मंतपा यांची स्थापना केली जाणार आहे? तर याचे उत्तर आहे कर्नाटक। प्रश्न क्रमांक 6, फ्लाय बिग नावाची नवी विमान कंपनी कोणत्या देशाने सुरू केली आहे? तर याचे उत्तर आहे भारत। प्रश्न क्रमांक 7, कोणत्या राज्यात आशियाई जलपक्षी जनगणना 2020 केली गेली? तर याचे उत्तर आहे आंध्र प्रदेश। प्रश्न क्रमांक 8, कोणाची तेलंगणा उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश म्हणून नेमणूक झाली? तर याचे उत्तर आहे हिमा कोहली। प्रश्न क्रमांक 9, जानेवारी 2021 मध्ये चर्चेत आलेला बर्ड फ्लू आजार कोणत्या विषाणूमुळे होतो? तर याचे उत्तर आहे इन्फ्लुएन्झा टाइप A विषाणू। प्रश्न क्रमांक 10, कोणते मंत्रालय सागरमाला सीप्लेन सेवा SSPS याच्या चालनाची प्रक्रिया सुरू करीत आहे? तर याचे उत्तर आहे बंदरे, जलवाहतूक व जलमार्ग मंत्रालय। प्रश्न क्रमांक 11, जम्मू व काश्मीर IDS 2021 या नव्या योजनेचा मुख्य हेतू काय आहे? तर याचे उत्तर आहे रोजगार निर्मिती। प्रश्न क्रमांक 12, कोणत्या व्यक्तीने अमेरिकेच्या भूदलाचे पहिले मुख्य माहिती अधिकारी म्हणून पदाचा कार्यभार स्वीकारला? तर याचे उत्तर आहे राज अय्यर। प्रश्न क्रमांक 13, कोणत्या संस्थेतर्फे ग्लोबल फूड प्राइस इंडेक्स प्रसिद्ध करण्यात आला? तर याचे उत्तर आहे अन्न व कृषी संघटना। प्रश्न क्रमांक 14, कोणत्या देशासोबत भारताने विशिष्ट कौशल्य कामगार संबंधित सहकार्य करण्यासाठी सामंजस्य करार केला? तर याचे उत्तर आहे जपान। प्रश्न क्रमांक 15, कोणत्या व्यक्तीची भारतीय भूदलाच्या मानवी हक्क कक्षाचे प्रथम प्रमुख म्हणून नेमणूक झाली? तर याचे उत्तर आहे मेजर जनरल गौतम चौहान। प्रश्न क्रमांक 16, कोणत्या व्यक्तीची चौथे निवडणूक उपायुक्त म्हणून नेमणूक झाली? तर याचे उत्तर आहे उमेश सिन्हा। प्रश्न क्रमांक 17, राष्ट्रीय मापनशास्त्र परिषद 2021 याचा विषय काय होता? तर याचे उत्तर आहे मेट्रोलॉजी फॉर द इन्क्लुसिव्ह ग्रोथ ऑफ द नेशन। प्रश्न क्रमांक 18, कोणता दिवस जागतिक ब्रेल दिवस म्हणून साजरा करतात? तर याचे उत्तर आहे 4 जानेवारी। प्रश्न क्रमांक 19, कोणत्या राज्यात किसान सूर्योदय योजना राबविली जात आहे? तर याचे उत्तर आहे गुजरात। प्रश्न क्रमांक 20, कोणत्या नदीवर भारत पाण्यावर तरंगणारा जगातला सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प तयार करणार आहे? तर याचे उत्तर आहे नर्मदा नदीवर। प्रश्न क्रमांक 21, कोणती संस्था दूरसंचार प्रणालीच्या वापरासाठी एअरवेव्ह आणि स्पेक्ट्रम याचा लिलाव करण्यासाठी जबाबदार आहे? तर याचे उत्तर आहे दूरसंचार विभाग। प्रश्न क्रमांक 22,
कोणत्या जलाशयामुळे कतार आणि सौदी अरब हे देश वेगळे होतात? तर याचे उत्तर आहे पारशी आखात. प्रश्न क्रमांक 23. कोणत्या विद्यापीठाने आफ्रिकी हत्तीचे AL आधारित सर्वेक्षण करणारे तंत्र तयार केले? तर याचे उत्तर आहे ऑक्सफोर्ड विद्यापीठ. प्रश्न क्रमांक 24. कोणत्या संस्थेने ग्लोबल इकॉनॉमिक प्रॉस्पेक्ट अहवाल प्रसिद्ध केला? तर याचे उत्तर आहे जागतिक बँक. प्रश्न क्रमांक 25. विमानातून खाली सोडता येऊ शकणाऱ्या स्वदेशी मालवाहू पेटीचे नाव काय आहे? तर याचे उत्तर आहे सहाय्यक NG. प्रश्न क्रमांक 26. कोणती व्यक्ती येस बँकेचे नवे मुख्य आर्थिक अधिकारी CFO आहे? तर याचे उत्तर आहे निरंजन बनोडकर. प्रश्न क्रमांक 27. कोणत्या अनुसूचित भारतीय उद्योग महासंघाने पर्यटन क्षेत्राचा समावेश करण्याची मागणी केली आहे? तर याचे उत्तर आहे 7वी. प्रश्न क्रमांक 28. कोणत्या व्यक्तीला मध्य प्रदेश सरकारच्या वतीने तानसेन सन्मान 2020 देण्यात आला? तर याचे उत्तर आहे पंडित सतीश व्यास. प्रश्न क्रमांक 29. कोणत्या व्यक्तीला बुल कुमार म्हणून ओळखले जात होते? तर याचे उत्तर आहे कर्नल नरेंद्र. प्रश्न क्रमांक 30. कोणत्या देशात हिमयुगात अस्तित्वात असलेल्या लोकरेने आच्छादित असलेला गेंडा याचे अवशेष सापडले? तर याचे उत्तर आहे रशिया. प्रश्न क्रमांक 31. कोणती कंपनी घन इंधनावर चालणाऱ्या रॉकेट इंजिनची यशस्वी चाचणी घेणारी पहिली भारतीय कंपनी ठरली? तर याचे उत्तर आहे स्कायरूट एरोस्पेस. प्रश्न क्रमांक 32. कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात भारताच्या पहिल्या चालकविरहित रेल्वे गाडीचे उद्घाटन झाले? तर याचे उत्तर आहे दिल्ली. प्रश्न क्रमांक 33. कोणती व्यक्ती महापौर पदाची जबाबदारी स्वीकारणारी देशातली सर्वात तरुण व्यक्ती ठरली? तर याचे उत्तर आहे आर्या राजेंद्रन. प्रश्न क्रमांक 34. कोणत्या मंत्रालयाने डिजिटल ओशन ॲप तयार केले? तर याचे उत्तर आहे पृथ्वी विज्ञान मंत्रालय. प्रश्न क्रमांक 35. कोणत्या चक्रीवादळामुळे डिसेंबर 2020 या महिन्याच्या शेवटी फिजी देशाचे मोठे नुकसान झाले? तर याचे उत्तर आहे यासा चक्रीवादळ. प्रश्न क्रमांक 36. कोणत्या व्यक्तीची दिल्ली सरकारने स्थापना केलेल्या तमिळ अकादमीच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली? तर याचे उत्तर आहे N राजा. प्रश्न क्रमांक 37. कोणता देश 2023 सालापर्यंत लाकडी उपग्रह प्रक्षेपित करणार? तर याचे उत्तर आहे जपान. प्रश्न क्रमांक 38. कोणत्या देशाने फतह-1 नामक स्वदेशी विकसित अग्निबाण प्रणालीची चाचणी यशस्वीपणे घेतली? तर याचे उत्तर आहे पाकिस्तान. प्रश्न क्रमांक 39. कोणत्या देशासोबत भारताने मध्यम श्रेणीच्या पृष्ठभाग ते हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालीची यशस्वी चाचणी घेतली? तर याचे उत्तर आहे इस्रायल. प्रश्न क्रमांक 40. कोणत्या संस्थेसोबत स्वदेशी विकसित लेझर डॅझलर्स या उपकरणाच्या पुरवठ्यासाठी भारतीय नौदलाचा करार झाला? तर याचे उत्तर आहे भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड. प्रश्न क्रमांक 41. कोणत्या देशाने आशिया संरक्षण क्षेत्र भागीदारी याच्यासह अध्यक्षपदाची जबाबदारी दक्षिण कोरियाकडून घेतली? तर याचे उत्तर आहे भारत. प्रश्न क्रमांक 42. कोणत्या देशाने फाशीची शिक्षा रद्द केली? तर याचे उत्तर आहे कझाकस्तान. प्रश्न क्रमांक 43. चीनच्या पहिल्या मंगळ मोहिमेचे नाव काय आहे? तर याचे उत्तर आहे तियानवेन-1. प्रश्न क्रमांक 44. अलीकडेच प्रतिष्ठित मुलांग पदक जिंकणारा कोण आहे? तर याचे उत्तर आहे अजिंक्य रहाणे. प्रश्न क्रमांक 45.
कोणती बँक RBI कडून लघु वित्त बँकेचा परवाना मिळवणारी भारतातली पहिली शहरी सहकारी बँक ठरली? तर याचे उत्तर आहे शिवालिक मर्केंटाइल सहकारी बँक. प्रश्न क्रमांक 46. कोणत्या मंत्रालयाने उद्योग मंथन कार्यक्रमाचे आयोजन केले? तर याचे उत्तर आहे वाणिज्य व उद्योग मंत्रालय. प्रश्न क्रमांक 47. नव्या विधेयकानुसार केंद्रीय सरकारने सिगारेट आणि तंबाखूजन्य पदार्थाच्या विक्रीला परवानगी देण्याचे वय किती निश्चित केले आहे? तर याचे उत्तर आहे 21 वर्ष. प्रश्न क्रमांक 48. कोणत्या व्यक्तीची भारतीय भूदलाच्या मानवी हक्क कक्षेचे प्रथम प्रमुख म्हणून नेमणूक झाली? तर याचे उत्तर आहे मेजर जनरल गौतम चौहान. प्रश्न क्रमांक 49. कोणती संस्था कामधेनू गौ विज्ञान प्रचार प्रसार परीक्षा घेणार आहे? तर याचे उत्तर आहे राष्ट्रीय कामधेनू आयोग RKA. प्रश्न क्रमांक 50. कोणत्या व्यक्तीची अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली? तर याचे उत्तर आहे संजय कपूर. प्रश्न क्रमांक 51. कोणत्या देशाने हिंद महासागर क्षेत्रात सी विंग ग्लायडर ड्रोन तयार केलेत? तर याचे उत्तर आहे चीन. प्रश्न क्रमांक 52. भारताची पहिली लिथियम रिफायनरी कोठे उभारली जाणार आहे? तर याचे उत्तर आहे गुजरात. प्रश्न क्रमांक 53. नुकत्याच आलेल्या अहवालानुसार जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण बनले आहे? तर याचे उत्तर आहे एलोन मस्क. प्रश्न क्रमांक 54. कोणत्या राज्याने सरकारी कार्यालयांना ग्रीन टॅग देण्याची घोषणा केली आहे? तर याचे उत्तर आहे केरळ. प्रश्न क्रमांक 55. नुकतेच कोणत्या राज्याने मुख्यमंत्र्यांनी डिझिनसेट हे मोबाईल ॲप सुरू केले? तर याचे उत्तर आहे पंजाब. प्रश्न क्रमांक 56. अटल बिहारी वाजपेयी यांच्या 18 फूट उंच पुतळ्याचे अनावरण कोठे झाले? तर याचे उत्तर आहे हिमाचल प्रदेश. प्रश्न क्रमांक 57. ॲक्शन एजेंडा फॉर आत्मनिर्भर भारत अहवाल कोणी जारी केलेला आहे? तर याचे उत्तर आहे डॉक्टर हर्षवर्धन सिंग. प्रश्न क्रमांक 58. नुकत्याच कोणत्या राज्यात ब्रह्मपुत्र मुकुटा नदी क्रूजचे उद्घाटन झाले? तर याचे उत्तर आहे मेघालय. प्रश्न क्रमांक 59. कोणत्या राज्याने डिजिटल इंडिया पुरस्कार जिंकला आहे? तर याचे उत्तर आहे बिहार. प्रश्न क्रमांक 60. डॉक्टर नरेंद्र दाभोलकर मेमोरियल पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर याचे उत्तर आहे के वीरमणी.